यवतमाळमध्ये फायनान्सच्या पैशाच्या वादातून सचिन राठोड याची भर रस्त्यात हत्या झाली आहे। मृतक सचिन राठोड हा पाटील एंटरप्राइजेस कंपनीत गाडी सीझिंगचं काम करत होता। सकाळी तो मित्रांसह घोडेराव चौकाजवळ हनुमान मंदिराजवळ बसलेला होता आणि याच दरम्यान बकुल उर्फ शाहिद शेख हा एका साथीदारासह तिथे आला आणि मोईन काझी याला बोलावलं। काही वेळानं सचिनलाही जवळ बोलावून 5 मिनिटं बोलायचं आहे असं सांगितलं। त्यावेळी फायनान्सच्या पैशाच्या वादातून आरोपीनं कमरेतील चाकू काढून सचिनवर वार केले। मध्ये पडलेल्या मोईन काझी आणि जिशान यांनाही जखमा झाल्या। सचिन जखमी अवस्थेत पळाला, परंतु आरोपीनं त्याचा पाठलाग करून सांस्कृतिक भवनाजवळ पुन्हा वार केले। मित्रांनी त्याला रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। अवधूतवाडी पोलीस आरोपी विरोधात कारवाई करत आहेत। उमरखेड तालुक्यातील मुळावा इथं डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। खरीप हंगामाच्या मशागतीची कामं सुरू असताना डिझेल मिळवण्यासाठी शेतकरी पहाटे 5 वाजल्यापासून पेट्रोल पंपावर रांगा लावताना दिसतायत। डिझेल अभावी शेतीची कामं खोळंबत असून शेतकरी वर्गात नाराजीचं वातावरण आहे। सरकारकडून पुरेसा साठा असल्याचं सांगितलं जात असताना प्रत्यक्षात रांगा का लागत आहेत असा सवाल शेतकरी उपस्थित करतात। दरम्यान पेट्रोल डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरच्या हालचालींची GPS द्वारे चौकशी करण्याची मागणी देखील नागरिकांकडून केली जाते। सरकार म्हणते की डिझेल पेट्रोल असं भरपूर आहे। आज आम्ही काल 5 वाजतापासून इथे उभा आहोत, अजून आमचा नंबर आला नाही। एक तर जेवायला नाही, पाणी नाही, तर काहीच नाही। सरकार म्हणते डिझेल तर भरपूर आहे, मग डिझेल गेलं कुठं याचा पता लागायला पाहिजे ना सर। आता हे पहा, इथे किती पब्लिक आहे, लोक सकाळी 5 वाजल्यापासून आहे उपाशी। एकाला चहा नाही, कोणाला काही नाही। भरपूर डिझेल आहे पाहिजे, मग डिझेल नाही का आम्हाला कोण मिळेल? यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पेट्रोल पंप चालक आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। भाऊ, मला सांगा, शासन म्हणते आमच्याकडे मुबलक साठा आहे आणि या ग्रामीण भागामध्ये एवढ्या लाईन कशा काय? या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या। त्यांनी सांगितलं की सकाळी 5 वाजतापासून आम्ही लाईनला आहोत आणि हा एवढा त्रास कशाचा? मला तर कंपनीकडून जसा स्टॉक भेटायचा त्या हिशोबाने स्टॉक भेटणं चालू आहे। शेतकऱ्याला कुठलीही अडचण नाही आहे, त्यांना म्हणल तेवढं त्यांच्या गाडीमध्ये डिझेल देत आहे। आपण पेट्रोल पंप चालकाच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि शासनाने याची दखल घेण्याची गरज आहे की त्या टँकरला GPS सिस्टीम लावलेली आहे आणि डिझेलचे आणि पेट्रोलचे दर वाढत आहेत। टँकर डेपोतून कधी निघाला आणि इथं कधी पोहोचला याची चौकशी करण्याची गरज आहे। ज्या दिवशी दरवाढ होते त्या दिवशी टँकर दिवसा भरून निघते, पण मध्यरात्री पोहोचते असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे। आणि तो डिझेल जो आहे कमी भावात आलेला, वाढलेल्या भावानं ग्राहकाला देण्यासाठी अशा पद्धतीने सुद्धा पेट्रोल पंप चालकाच्या डोक्याची कमाल चालत आहे आणि शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे। न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे। बोलतो म्हणाल ना, या गोष्टीवर तुम्ही जे म्हणाले भाववाढीचं सकाळी 6 वाजता भाव चेंज होत असते। आधी तुमचा रेट कुठलाही असो, टँकरमध्ये कुठल्याही रेटचा असो, कमी झाले तर सकाळी 6 ला कमी होते, वाढले तर सकाळी 6 ला वाढ। आणि दरवाढ किती वाजता होती पंपाची? जे काही रेट असेल ते सकाळी 6 वाजता अपडेट होत असते। ठीक आहे, धन्यवाद। तुमचा माल आमच्याजवळ किती असला आणि किती आला याचा काही संबंध। सकाळी रेट अपडेट होते, कमी झाले तर कमी होतील, वाढले तर वाढतील। बरेच वेळा कमी झालेले आहेत तर त्यावेळेसही कमीमध्येच गेलेला। हे कंपनीकडूनच त्याच्यामध्ये दुरुस्ती होत असते।
ठीक. आपल्या हातातल्या गोष्टी नाही. ठीक. धन्यवाद. कळमनुरी इथं डिझेल टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळते. अनेक शेतकऱ्यांनी डिझेल मिळावं म्हणून ट्रॅक्टर रात्रभर पंपावरच उभे ठेवले, तर काहींनी पंप परिसरातच मुक्काम केला. पावसाळा आणि खरीप हंगाम जवळ आल्यानं शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरची सर्वाधिक गर्दी दिसून आली. दरम्यान काही शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत इंधन टंचाईमुळे शेतीची कामं अडचणीत आल्याचं सांगितलंय. शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणींमुळे प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होते. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका महिला परिचारिकेवर 6 मे रोजी शारीरिक आणि आर्थिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे परिचारिका संघटना आक्रमक झाली. प्रशासनानं या गंभीर प्रकरणाची योग्य दखल घेतली नसल्याचा आरोप सर्व महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा अमरावतीच्या वतीनं करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेत महिला परिचारिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलंय. तसंच जिल्हा सामान्य रुग्णालयात डीपीसी अंतर्गत उपलब्ध निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं तसंच महिला परिचारिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीनं करण्यात येणार असल्याचंही प्रशासनाने स्पष्ट केलंय. या प्रकरणामुळे रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. तिच्यामध्ये नर्स आहेत, तिच्यासोबत शिरसाट नावाच्या एका माणसाने रात्री तिला काहीतरी कडवट पाणी पाजून तिच्यासोबत नाही त्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि काय होतं आहे, इरविनमध्ये जे कर्मचारी आहेत ते माणसं नेमतात आणि ते स्वतः ड्युटी करत नाही, ते दुसऱ्याला ड्युटी करायला लावतात, काही पैसे देतात आणि असं सगळं एकदम भोंगळ कारभार त्या ठिकाणी सुरू आहे. आणि विनोद पवारांना मी आता फोन लावला, ते पहिले डफरीनमध्ये होते, आता त्यांच्याजवळ CS चा चार्ज आलेला आहे असं मला कळलं आहे. पण इट इज गोईंग ऑन व्हेरी केअरलेसली. असं होता कामा नाही. तर तर माझी एक विनंती आहे, या सगळ्या सिस्टर्स ज्या आहेत त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. प्लीज त्यांचं ऐकून घ्या. त्या मुलीसोबत जे काय झालेलं आहे ते अतिशय घृणास्पद आहे. आणि इरविन हॉस्पिटल कमिशनरांशी पण बोला, ठीक आहे. आणि आता तुम्ही आहात, कॅन आय सेंड देम टू यू? बरं, आता तिथे ते तर CCTVच नाही आहे, तर आता DPDC मधनं तिथं इरविन हॉस्पिटलमध्ये CCTV तरी द्या, ठीक आहे? प्लीज त्या तिथे येऊन थांबतील तुमच्या वेळ दे, पण त्यांना प्लीज गिव्ह देम अ लिसनिंग हिअर. आणि उन्हाची वेळ आहे तर त्यांना आतमध्ये बसवा, ठीक आहे? प्लीज नाही, ओके. थँक्यू सो मच. कलेक्टर तुम्ही जा, कलेक्टर.